नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय लक्षवेधी जय महाराष्ट्रवर. गेल्या काही दिवसांपासून, खरं तर 2 दिवसांपासून सनातन विरुद्ध श्याम मानव असा संघर्ष उभा ठाकलेला आहे. श्याम मानव हे सनातनचे प्रवर्तक, प्रमुख, निर्माते जयंत आठवले यांचे त्या अर्थाने शिष्य. कारण हिप्नोसिस आणि एकूणच इतर बाबतीत मार्गदर्शनासाठी ते त्यांच्याकडे जायचे, पण नंतर त्यांना लक्षात आला या सगळ्यातला भोलपणा. आणि आता श्याम मानव यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे की हेच आठवले हिप्नोसिसच्या माध्यमातून, संमोहनाच्या माध्यमातून लोकांना घडवतात, साधकांना बनवतात, म्हणजे सगळ्या अर्थानं बनवतात. आणि इतकंच नाही तर त्यांचा वापर करून घेतात विविध प्रकारच्या उपयोगांसाठी, विविध प्रकारच्या कृतींसाठी, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कृती शक्य आहेत, ज्याच्यामध्ये अगदी सनातनचा साधक होण्यापासून ते कदाचित ज्याचं शेवटचं टोक हे एखाद्याचा खून करणं सुद्धा असू शकतं, इथपर्यंत या कृतींचा समावेश आहे. आणि यामुळे आता सनातननं सुद्धा श्याम मानवांवरती आरोप केलेले आहेत की श्याम मानवांनीच खरं तर दाभोलकरांचा खून घडवून आणला शासनाकडनं काही कोटी रुपये उकळण्यासाठी. इतकंच नाही तर जर का श्याम मानवांना असं शक्य असेल संमोहनाद्वारे कृती घडवून आणणं, तर त्यांनी कोणत्याही साधकांना किंवा कोणत्याही व्यक्तीला संमोहित करून अशी कृत्य घडवून दाखवावीत, अन्यथा माफी मागावी. हा वाद सुरू झालेला असताना सनातन मात्र हळूहळू आपला पसारा वाढवतंय का, आपले मुद्दे गळी उतरवून एक प्रकारे आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करताय का, आपल्याला त्याचा धांडोळा घ्यायचा आहे. श्याम मानव यांना आक्षेपाबद्दल काय म्हणायचंय ते सुद्धा जाणून घ्यायचंय. त्यासाठी आपली चर्चा आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत स्वतः श्याम मानव आहेत, प्राध्यापक श्याम मानव, जे स्वतः संमोहन तज्ज्ञ आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक आहेत, कारण ते स्वतः सुद्धा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत. आणि स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार, त्यांचं स्वागत. यासोबत आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते, ईश्वर प्रसाद खंडेलवाल, जे सनातनचे कायदेविषयक सल्लागार आहेत, आणि थोड्याच वेळात मनोहर नाईक, जे स्वतः संमोहन तज्ज्ञ आहेत, त्यांचे ते सुद्धा आपल्यासोबत असतील. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी श्याम नाईक यांच्याकडे, आपण श्याम मानव यांच्याकडे जाऊयात. श्याम मानवजी, गेल्या 2 दिवसात जो सगळा आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडालेला आहे, सनातन बद्दलचे आपले या क्षणी आक्षेप काय आहेत आणि आपण काय सूचित करताय? सगळ्यात पहिले असं लक्षात घ्या की संमोहनामध्ये टाकून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात अशी जी काही तुम्हा लोकांची सगळ्यांची समजूत होते असं मी कधीही म्हटलेलं नाहीये. बरं, असं संमोहनात टाकलं आणि त्यांच्याकडनं खून घडवून घेतला, असं संमोहनात टाकलं आणि यात काहीतरी घडवून घेतलं, असं कुठेही मी बोललेलो नाहीये. मुळामध्ये असं घडत नाही. बरं, महाराष्ट्रामध्ये गेली 30 वर्ष मी संमोहन वैज्ञानिक पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवतो. काय घडणं शक्य नाही ते सांगतो. कोणाच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्याला संमोहनात टाकता येत नाही, त्याच्या नैतिक मूल्यांच्या विरुद्ध त्याला वागण्यासाठी प्रवृत्त करता येत नाही, जीवाला धोका निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करता येत नाही. बरं, ही संमोहनातली जी मर्यादा आहे, डॉक्टर जे.बी. आठवले अतिशय चांगले या विषयातले तज्ज्ञ आहेत, हिप्नोथेरपिस्ट आहेत, इंग्लंड सारख्या देशामध्ये शिकले आणि शिकवलेला आहे. त्यांचा माझा संबंध, मी त्यांच्या एका क्लासला गेलो होतो, पण तोपर्यंत मला संमोहन उत्तम माहित होतं. मी डॉक्टरांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केलेली होती. अधिक ज्ञान मिळवण्याकरता मी त्यांच्यापर्यंत गेलो. आमची चांगली मैत्री निर्माण झाली. आणि मुळामध्ये या संमोहनाच्या उत्तम ज्ञानाचा, जो हिप्नोथेरपीमध्ये जे ज्ञान वापरलं जातं, त्याचा ते वापर अध्यात्माच्या नावाखाली करतात. आध्यात्मिक प्रक्रिया लोकांमध्ये ज्यामध्ये विश्वास असतो आणि लोक आपले साधक बनण्याच्या दिशेनं ईश्वराची अनुभूती प्राप्त करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे येतात. त्यांच्यामध्ये, कारण यांना कळतं सर्वसामान्य माणसाला हॅल्युसिनेशन म्हणजे आपल्या आध्यात्मिक अनुभूती वाटू शकतात. कारण हॅल्युसिनेशन इतकं 100% खरं असतं. स्वतः आपले मनोहर नाईक त्या ठिकाणी आहे, ते त्यांच्या प्रत्येक स्टेज प्रोग्राम्स मध्ये हॅल्युसिनेशन्स वगैरे घडवून दाखवतात. ते इतकं 100% खरं असतं की जो माणूस ते अनुभवतो त्याला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष ती व्यक्ती पाहतो. समजा करीना कपूर दिसते तर 100% करीना कपूर दिसते. इथे डॉक्टर साहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं की समजा वाघ समोर आला असं जर सांगितलं आणि त्या सिंहासोबत तुझी आणि त्याची फाईट झाली असं जर सांगितलं तर खरोखर तो माणूस प्रचंड घाबरतो, त्याला तो अनुभव येतो, तो वाघ प्रत्यक्ष पाहायला आणि ऐकू येतो, इथपर्यंत जातं. हे या पद्धतीचे जे अनुभव आहेत हॅल्युसिनेशन्स, ते प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव आहे. आणि आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी म्हणून मग लोक येतात, डीप ट्रान्स मधल्या लोकांना निवडतात, त्यांचं नैतिक मूल्यच बदलवून टाकतात. कारण त्यांनी असं एक तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे की एका बाजूने मांत्रिक सप्तपाताळामधनं संपूर्णच्या संपूर्ण दुर्जनांना कंट्रोल करतो आहे, आणि सध्या या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दुर्जनांचं राज्य आहे आणि आपल्याला ईश्वरी राज्य निर्माण करायचं आहे. त्यामुळे साधकांनी नित्यनियमानं साधना केली पाहिजे, सनातन प्रभात वाचला पाहिजे. सनातन प्रभात मधनं जे काही सजेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि कंटिन्युअस या पद्धतीनं नाम जप आणि त्यांनी सांगितलेले मेडिटेशन्स करण्याच्या प्रक्रियेतनं ही सगळीच्या सगळी माणसं प्रत्यक्षामध्ये सातत्याने ब्रेनवॉश झालेली असतात. आणि मग त्यांना सनातन प्रभात मधनं जे सांगितलं जातं, डॉक्टर सांगतात, ते सगळंच्या सगळं ते स्वीकारतात.
करतात आणि त्याची परिणती वेगवेगळ्या कामांमध्ये कशी होते एवढंच नव्हे तर प्रत्यक्षामध्ये एकदा पकडलं गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे माहिती माणसं ती कशी सांगू शकत नाही याचे पुरावे मी त्यांच्याच पुस्तकामधले आज लोकांपुढे मांडलेले आहेत, पत्रकारांपुढे मांडलेले आहेत। एकेकाळी ते माझे चांगले मित्र असल्यामुळं त्यांनी मला काही पुस्तकं दिलीत, फुकट दिलीत, वरून सांगितलं की ही पुस्तकं तुम्ही विका आणि त्यातनं येणारे पैसे अंधश्रद्धा निर्मूलन समिती करता वापरा। त्यांच्यासोबत मी अनेकदा जेवण केलेलं आहे, एवढंच नव्हे तर त्यांच्या घरी अनेकदा चर्चा झालेल्या आहेत आणि अशा एका माणसाचं या पद्धतीचं रूपांतर होणं हे अतिशय घातक असल्यामुळं आणि मी आज बोलत नाही, 2006 आणि 2008च्या बॉम्बस्फोटापासून हे जाहीररित्या बोलतो आहे। चित्रलेखामध्ये ते सगळे आर्टिकल्स प्रसिद्ध झाले आणि त्याच्यावर कोर्ट केस सुद्धा सुरू आहे। बर, मी इथे स्टुडिओमध्ये येतो, आपल्यासोबत खंडेलवाल आहेत। खंडेलवालजी, श्याम मानव यांनी या गोष्टी अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही श्याम मानवांवरती सनातनचा आरोप आहे की श्याम मानवावर संमोहन करतात, त्यांनी दाभोलकरांचा खूनच घडवून आणला। सनातनी अशी भाषा का वापरतो? पुरावे नसलेली कुठलाही, काय केवळ एक आक्रमकपणा दाखवायचा आणि एक वादंग सुरू करून टाकायचा, एक खलबली मचनी चाहिए, चाहे लोगों का कितना नुकसान क्यों ना हो, सिर्फ सनातन का नाम होना चाहिए। इस प्रेरणा से लेके ये ऐसे कृत्य क्यों करती है सनातन? ऐसी बात नहीं है, ये गलत है। मेरा श्याम मानव जी से सवाल है कि अगर डॉक्टर आठवले सम्मोहन में इतने पारंगत है तो आप सम्मोहित क्यों नहीं हो गए उनसे, और आप पे उनका सम्मोहन क्यों नहीं चला? और जिस तरह श्याम मानव जी ने खुद कहा है, मैं उन्हीं की बात को काउंटर करता हूं कि डॉक्टर आठवले अगर लोगों को सम्मोहन करके इस मार्ग पे ला सकते हैं तो भारत सरकार को तो उनको कमिटी में लेना चाहिए, सारे आतंकवादियों को उनके सामने बिठा देना चाहिए। गवर्नमेंट की सबसे बड़ी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी कि आदमी का अगर अंतर्मन डॉक्टर आठवले चेंज कर सकते हैं। मैं सनातन संस्था से इतने दिन से जुड़ा हुआ हूं, मुझे तो कोई सम्मोहन नहीं हुआ, मुझे तो कोई सम्मोहित नहीं कर पाया, तो मुझे पता नहीं। डॉक्टर श्याम जी खुद बोल रहे हैं, तो इसका मतलब क्या हम ऐसा माने कि ये जो आठवले हैं अगर ये हिप्नोसिस में इतने काबिल नहीं है कि किसी को सम्मोहित कर सकते, तो उनकी डिग्री फर्जी है, तो उनके क्लेम फर्जी है? ऐसा है इसका मतलब आठवले बाकी को तो कुछ नहीं कर सकते लेकिन सम्मोहन भी नहीं कर सकते जो उनकी डिग्री है। ऐसा है कि सम्मोहन एक थेरेपी है, वो मेडिकल साइंस मानता है। अच्छा। पर जिस तरह की बात श्याम जी कर रहे हैं मैं उससे बिल्कुल एग्री नहीं हूं कि डॉक्टर आठवले किसी से खून करवा सकते हैं, मानव बम बनवा सकते हैं। ये बातें बिल्कुल गलत है और ऐसी भ्रामक भ्रांतियां नहीं फैलानी चाहिए। श्याम जी, आप एक वरिष्ठ व्यक्ति है, समाज के एक प्रबुद्ध व्यक्ति है, आपको इस तरह की भ्रांतियां रोक देनी चाहिए। ऐसा नहीं करना ठीक आहे। मी पुन्हा मानवांकडे जाण्यापूर्वी सुनील तांबेजी, तुम्ही दोन्ही बाजू ऐकलेल्या आहेत, पण याच्यामध्ये सनातन इथे हा एक मुद्दा झाला, पण त्याचवेळी ते असं सुद्धा म्हणतात देशद्रोहींना कुत्र्यांसारखं गोळ्या घालून ठार करावं आणि बाकीचे सुद्धा त्यांचे दावे चालू असतात। आज त्यांनी त्यांच्या साधिकांना सुद्धा पत्रकारांसमोर आणलं आणि त्यांना दावा करायला लावला की त्या त्यांच्या स्वतःच्या मनाप्रमाणे आलेले आहेत, खरं तर त्यांचे कुटुंबीय सनातनला बोल लावतायत। तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? दोन गोष्टी त्याच्यामध्ये आत्ताची जी चर्चा आहे ती एक तर श्याम मानव काय म्हणाले सम्मोहनाचं, आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष सनातन संस्था काय करते, हा, असे दोन स्वतंत्र विषय आहेत। आता याच्यामध्ये दिसतंय असं, म्हणजे ही जी काय यांच्या जयंत आठवलेंचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्येच आपण सनातनने काय करते ते मी ज्या नोट्स काढल्या आहेत, आता हे आहेतच, ते सांगतील बरोबर आहे। 1997, 98, 99 मध्ये साधकांनी स्वतः दुर्जनांच्या याद्या बनवाव्यात, 99, 2000 मध्ये इतरांच्या तक्रारीच्या याद्या बनवाव्यात, तोपर्यंत त्याची शहानिशा 6व्या ज्ञानेंद्रियाने करता यावी, करण्याची क्षमता करा, आणि 2000 सालापासून दुर्जनांच्या नाशाच्या प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करावी, गाव, तालुका, शहर इथपासून। आता ही सरळ सरळ म्हणजे ही चिथावणी, म्हणजे आपण काय करतोय तेच देत आहे, तिथे कसला अध्यात्म वगैरे काही नाहीये, इथे दुर्जनांचा नाश करायचा। हे दुर्जन कोण? हे दुर्जन कोण? तर हे ठरवतील ते दुर्जन, कायद्याने ठरवलेले दुर्जन नाहीत। आपल्या देशामध्ये कोणता तरी एक कायदा, घटना आहे, कायदा आहे, त्याने ठरवलेले दुर्जन जरी असले तरी त्या दुर्जनांना कोणी शिक्षा करायची याच्यासाठी एक यंत्रणा आहे। हे काम सनातनचं कसं काय असू शकतं? त्यांनी पाहिजे तर, म्हणजे उद्या काय आहे की मी शाळा काढतो म्हटलं तर लोक टाळ्या वाजवतील, मी असं म्हटलं की मी एक हॉस्पिटल काढतो सरकार परवानगी देईल, मी असं म्हटलं की मी तुरुंग काढतो तर पहिल्यांदा मला तुरुंगात टाकतील। तसे हे समजा दुर्जनांच्या याद्या बनवून त्यांना शिक्षा करत असतील तर पहिल्यांदा आतमध्ये टाकले पाहिजेत, हा त्यांचा अधिकारच नाही। खंडेलवाल, सनातन, जो तांबे सर ने बताया उसके आगे जाके आपको पूछना हूं, आपके पेपर जो आपका सनातन प्रभात है उसका टैगलाइन ही है जो मराठी में ऐसा पढ़ा जाएगा, दुर्जनांच्या नाशासाठी आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी। तो दुर्जन कौन जो आपसे सहमत नहीं होगा सारे दुर्जन है, तो हम दुर्जन है, ये दुर्जन है, तो इनका सफाया करना चाहिए। मना करता हूं, नहीं, याना अधिकारच कोणी नहीं तो फिर गीता गलत है।
गीता में साफ लिखा हुआ है कि दुर्जनों का विनाश और जब जब धर्म की हानि तो होती है। आपके आठवले कृष्ण है, तो आपके आठवले कृष्ण हम है, तो उनको श्री कृष्ण कृष्ण मानते है। हैं। एक बार आपने कृष्ण मान लिया तो बात ही खत्म हो गई। पर आपको किसने बोला आप मानो, आप मत मानो मला ना। इकडे उपाध्यायांना मला विचारायचं दुसरं आहे. ठरवलं तर काय उपाध्याय जी, हमको हमारे 4 परिवार उनको एक आज मिनट, लाखों यहाँ लोग पे मानते हैं, हजारों लोग यहाँ मानते पे हैं। आपके विचार के संगठना के एक पक्ष, राजकीय पक्ष के प्रतिनिधि हैं, वो वैसे भी हिंदुत्ववादी विचार के ही है। अभी उसमें से आपका हिंदुत्व थोड़ा सा ज्यादा गंभीर है या ज्यादा भड़क है या मुझे पता नहीं, लेकिन फिर भी उपाध्याय जी जिसे मैं जाऊंगा. उपाध्याय जी, तुम्ही आता असं बघत होता की चालली आहे दोघांची वास्ते तर चांगली आहे, पण प्रश्न एवढ्या पुरता नाहीये. जर का यांचे असे अजेंडे असतील, उघडपणे जर का दुर्जनांना समूळ नष्ट करून ईश्वरी राज्य प्रस्थापना चालू असेल, उघड उघड जर का ते कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज देत असतील, तर मग खडसे का मागे गेले आपल्या वक्तव्यावरनं? का नाही बंदी आणत त्यांच्यावरती? पहिली गोष्ट, मी शांत का होतो त्याचं कारण असं होतं की मी ना अध्यात्मातला साधक आहे ना संमोहनातला विद्यार्थी आहे. त्यामुळे दोघं अध्यात्मक आणि काय संमोहन चाललं होतं, त्यामुळे मला त्यातलं काहीच ज्ञान नसल्याने मी आपलं शांतपणे बघत होतो. भाजपचे प्रवक्ते इतके काय पार्थिववादी असतील, नाही, जगतवादी त्यातलं असतील, काही इहवादी कळतच असतील, तर नाही. फार मोठं त्याचं कौतुक आहे. त्यातलं काही कळत नाही. वेलकम आहे हे खरं तर. दुसरं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं, खडसेंचं जे विधानाबद्दल आपण बोललात किंवा एकूण जी सगळी चर्चा सुरू आहे, खडसेंचं विधान जर आपल्याकडे असेल तर माझी विनंती आहे की ते आपण दाखवावं आता परत एकदा. विषय असा झाला होता त्या क्षणी, स्पेसिफिक विषय झाला होता की त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही याच्यावर बंदी घालणार का. ते म्हणले असं म्हणजे कुणी उठावं की अशा अनेक मागण्या येत असतात आणि त्यावेळी बंदी घाला. तर असं बंदी घाला म्हणण्याने बंदी घालता येत नाही, त्यासाठी कोर्टाचे पुरावे लागतात, नीट त्याची लागते. MIM वर सुद्धा बंदी घाला अशा मागण्या येतात, पण आम्ही बंदी घालू नाही शकत त्यावेळी, म्हणजे त्याच्यामध्ये कारण शेवटी पुरावे द्यावे लागतात. आपल्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला आठवत असेल सीमेवरती पहिल्यांदा, आणि त्यावेळी काँग्रेस राष्ट्रीय सरकार होतं, त्यात भाजप सरकार प्रश्नच नाही त्या ठिकाणी नव्हतं, ते अशीच बंदी घातली गेली ती कोर्टात टिकली नाही. म्हणजे सीमेचा सगळा इतिहास, सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती असताना पहिल्यांदा टिकली नाही आणि मग ती कोर्टाने ती बंदी उठवली. त्याच्यानंतर पुन्हा सरकारने नीट काळजी घेतली, पुन्हा त्याच्यावरती म्हणजे सरकारनं दृढ निश्चय दाखवला की आम्हाला बंदी घालायची आहे, तुम्ही ते पण नाही दाखवत. अरे होईल ना, मी तुम्हाला पहिल्यापासून या सरकारचं स्पष्ट मत आहे, जर त्याच्यामध्ये सापडले गुन्हेगार असेल, त्या सरकारनं पकडलं कोणी, या सरकारच्यात पकडलं ना, काहीतरी त्यात आढळलं म्हणून. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही. घटनेनुसार जे काही असेल ते स्पष्ट होईल. त्याच्यामध्ये म्हणजे कुणाला मागे टाकावं, कुणाला लपवावं, कुणावरती अन्याय करावा, कुणाला जाणीवपूर्वक बंदी घालावी, असं कुठलाही विषय नाही. जे न्यायाप्रमाणे असेल ते होईल, एवढं ठामपणे मी सांगतो. काय म्हणतो? वक्तव्याचं स्वागत आहे, परंतु खडसेंनी जी तुलना केलेली आहे ती केलेली आहे तुलना MIM शी. आता त्याच्यामधला मुद्दा असा आहे, एक मिनिट फक्त मी पुन्हा दुरुस्त करतो. माझी पुन्हा एकदा विनंती की आपण ती पुन्हा ते रेकॉर्डिंग असेल तर दाखवावं. त्यात स्पेसिफिक असं आहे की अनेक लोक अनेक प्रकारच्या बंदीच्या मागण्या घेऊन आमच्याकडे येतात. आता त्या प्रत्येकाला बंदी घालतात. सनातनवरची बंदी ही कुठल्या तरी टॉम डिक हेनरी अशा कुठल्या संस्थेवरची नाही. MIM वाले बंदी सिरियस लोक म्हणतात, MIM बद्दल बंदीची सिरियस आहे. एक मिनिट, मला टॉम डिक त्याच्यातला मुद्दा असा आहे की सो फार सनातनचं असेल तर सनातनचं मी सांगतो म्हणजे त्यांचं 21 फेब्रुवारी 2008 ला सनातन प्रभात मध्ये सरळ सरळ असं म्हटलेलं होतं, ऍक्ट लाईक नक्सल. 21 फेब्रुवारी 2008 बरोबर, सनातन प्रभातच्या अंकातलं आहे. ऍक्ट लाईक नक्सल्स अगेन्स्ट पोलीस इन्स्टेड ऑफ टार्गेटिंग काय ते व्हेकल्स आणि बसेस. बरं, ही सरळ सरळ म्हणजे आता ऍक्ट लाईक नक्सल्स म्हणजे काय, एक्झॅक्टली म्हणजे त्यांना गोळ्या घालायच्या नाही. एक मिनिट, MIMच्या वरती असं कोणता आरोप असेल तर मला सांगा. त्यानंतर याच्या MIM ही जातीयवादी आहे याबद्दल प्रश्न नाही, काय टेररिस्ट नाही. या इथे जे दिसतंय की हे सरळ सरळ दुर्जनांचा नाश करण्याचं आवाहन करतायत. इकडे ते असं म्हणतायत की याच्यामध्ये तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जसा एक डास मारल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, हे 27 जुलै 2007च्या अंकातलं आहे. अहो, हे किती आपल्याला आनंद होतो, तर समजा एखादा वाईट माणूस आपण मारला तर काय होईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अँटी नॅशनल्स आणि अँटी रिलिजियस लीडर्स हे जे कोणी आहेत, म्हणजे हे ठरवतील ते अँटी नॅशनल, तुम्ही आम्ही याचा काय प्रश्न नाही आहे. तर जे देशद्रोही आहेत, जे धर्मद्रोही आहेत, त्यांचा देश हा मुळात जर का ते हिंदू राष्ट्र मानत असेल तर आपण हिंदू राष्ट्र मानत नाही, म्हणजे आपण सगळे देशद्रोही आहोत. तर यांना एलिमिनेट करणं हे धर्मक्रांतीमध्ये अटळ आहे, हे सगळं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकार त्याच्यानंतर त्याच्याशिवाय जो काही मडगावला स्फोट झाला त्याच्यामध्ये यांची मी चुकून आता MIMच म्हणायला लागलो, यांच्यामध्ये सनातनची माणसं होती. त्याच्याशिवाय जी घातपाती कृत्य झाली त्याच्यामध्ये होती. आता जो यांनी पकडलाय पानसरेंच्या खुनाच्या संदर्भात संशयित हाही साधक आहे. हे सगळे असताना
तो एक साधक आहे, त्याच्यावरती रेड कॉर्नर नोटीस इश्यू केलेली आहे इंटरपोलने. एवढे सगळे अशा प्रकारचा ट्रॅक रेकॉर्ड MIMचा आहे का? MIM ही जातीयवादी आहे. तशी कोणती आता काय आपण जातीयवादी म्हणजे काय, बरेच जातीयवादी आता मला म्हणजे BJPला पण जातीयवादी म्हटलं जातं, किंवा संभाजी ब्रिगेडला जातीयवादी म्हटलं जातं, किंवा शिवसेनेला जातीयवादी, किंवा शरद पवार. ती राजकीय विधान आहेत, यांचा कार्यक्रम आहे तसा. हा, यांचा कार्यक्रमच असा आहे. अशा प्रकारचा आहे का? मी पुन्हा श्याम मानवांकडे जाईन. श्याम मानवजी, हा सगळा संघर्ष उभा राहिला तो म्हणजे तुमचे सनातन बद्दलचे काही आक्षेप होते. त्या आक्षेपांबद्दल आज सनातननं तुम्हाला नंतर चॅलेंज केलेलं आहे की जर का तुम्हाला वाटत असेल काय ब्रेन वॉशिंगने किंवा संमोहनाने असं शक्य होतं तर ते तुम्ही करून दाखवा, अन्यथा तुम्ही सनातनची माफी मागा. यावर आपली काय भूमिका आहे? एक अतिशय साधी गोष्ट आहे की हिप्नोथेरपी हा विषय मी डॉक्टरांपासून अनेकांना शिकवत आलो. 1000 पेक्षा अधिक पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना हा विषय शिकवला. 1.5 लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत विषय शिकवला. मी संमोहनाचे प्रयोग करत नाही, मी प्रत्यक्षामध्ये ही थेरपी म्हणून माणसाला स्वतः करता कशी वापरायची ते शिकवतो. मी 1982 साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू केली. त्यावेळेस मला बाबा लोक काय करतात, लोकांना कसे फसवतात, चमत्कार करून कसे फसवतात हे सगळं माहित होतं. मी स्वतः बाबा म्हणून त्या सगळ्या गोष्टी नाही केल्या. त्या सगळ्यांचा उपयोग लोकांना वाचवण्याकरता केला. त्याच पद्धतीनं संमोहनातलं जे उत्तम ज्ञान मला आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना उभं करण्यासाठी, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी लोकांपर्यंत ते पोहोचवलं. आणि मी स्वतः जाहीररित्या गेले 30 वर्ष सांगतोय, प्रत्येक भाषणामधनं सांगतोय की या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध संमोहित करता येत नाही. नंबर 2, मी पुन्हा म्हटलं की त्याच्या नैतिक मूल्यांच्या विरुद्ध वागण्यासाठी प्रवृत्त करता येत नाही. जीवाला धोका होईल अशी कोणतीही गोष्ट ते करत नाहीत. पण डॉक्टर JB आठवले अतिशय चांगले संमोहन तज्ञ आहे. ते संमोहनाचं नाव सुद्धा आता वापरत नाही. अध्यात्माच्या नावाखाली जे साधक त्यांच्या जवळ येतात त्यातले डीप ट्रान्स मधले साधक ते निवडतात. सातत्यानं कंटिन्युअस जर सजेशन गेल्या डीप ट्रान्स मधनं तर माणसं कंडिशन्ड होतात. आणि ही कंडिशन झालेली माणसं जेव्हा विचार न करता वागतात त्याला ब्रेन वॉशिंग असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही कृती, कोणताही विचार न करता वापरतात त्यावेळेस त्याला ब्रेन वॉश झालं असं म्हणतात. अशी त्याची नेमकी व्याख्या आहे. त्यामुळे आध्यात्मिक साधनेच्या नावावर अतिशय इंटेलिजंटली, खरं म्हणजे आध्यात्मिक साधना, मेडिटेशन किंवा संमोहन यामध्ये काही फरक नाहीये. दोन्ही अल्फारिदमच्या अवस्था आहेत. फक्त संमोहनामध्ये डायरेक्ट या अवस्थेमध्ये सजेशन दिल्या जातात आणि मेडिटेशन मध्ये त्या दिल्या जात नाही, पण अवस्था एकच आहे. याचा उपयोग केला जातो. आणि माझा अत्यंत पुढचा गंभीर आरोप आहे, तो लक्षात घ्या. मी हे सगळं का बोलतोय जीवाचा धोका पत्करून, त्याचं कारण यांची माणसं पकडली जातात पण पुरावे सबळ सापडत नाहीत. नंबर 1, एकदा ही पकडली गेलेली माणसं माहिती देत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाचं, या विषयाचं ज्ञान असणाऱ्या माणसाचं एक कर्तव्य आहे की पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे की संमोहनासारख्या प्रक्रियेतनं ॲम्नेशिया निर्माण करता येतो. हा संमोहनाला नोन फेनॉमिना आहे. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये अशा फेनॉमिनामुळे म्हणजे विसर पडण्याचा फेनॉमिना निर्माण करता येतो. आणि त्यामुळे माणसाची स्मृती तात्पुरती त्यावेळेस काम करत नाही. हे तर मनोहर नाही की आपल्या स्टेज प्रोग्राम मधनं नेहमी घडवून दाखवू शकत असतात. पण हे वारंवार या पद्धतीनं केलं तर मात्र त्यांची स्मृती पुन्हा कधी वापरली जाणार नाही, या पद्धतीनं होऊ शकते. म्हणून मी त्याला ॲम्नेशिया म्हटलं. आणि त्याचा पुरावा मी इतर कोणाचा देत नाहीये, कारण मी जगातल्या कोणत्याही अथॉरिटीचे जरी उल्लेख केले, कारण मला डॉक्टरांना शिकवावं लागत असल्यामुळे मला जगभरच्या अथॉरिटीज माहित आहेत. वेळ आल्यानंतर त्या सगळ्या मी सादर करेन. माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नसता म्हणून डॉक्टर JB आठवलेंनीच, ते माझे चांगले मित्र असताना मला अनेक पुस्तकं दिलीत. हे त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे. आपल्याला कॅमेऱ्यावरनं ते दिसत असेल तर नीट पहा. डॉक्टर JB आठवले आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर कुंदा आठवले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि या पानामध्ये मी केवळ 2च भाग यातले वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सांगतो आणि मग या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की पोलिसांनी ज्यावेळेस या लोकांना पकडलं, यांच्या सगळ्या लोकांना, त्या इन्व्हेस्टिगेशनची मला जवळून माहिती आहे. अनेक कारणांमुळे ती आहे, ही सांगण्यासाठी वेळ नाही आता. आणि त्यावेळेस ही माणसं बोलत नाहीत हे मला आधीपासून माहित होतं. आणि म्हणून मी त्यांना ही का बोलत नाही, कशा पद्धतीनं प्रोग्राम केली जाऊ शकतात याची माहिती आज नाही, 2008 सालामध्ये मी केंद्रापर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. आता मुळामध्ये फक्त डॉक्टर JB आठवलेंच्या पुस्तकातले उल्लेख करून मी सांगतो. ॲम्नेशिया कसा निर्माण करता येतो? संमोहित अवस्थेत ज्या कृती घडता आहेत अथवा जी वस्तुस्थिती घडते आहे
त्या तुला आठवणार नाही असं सांगितलं तर त्या घटना कृती तो विसरतो. बरं. एखादी घटना संमोहित अवस्थेमध्ये घडते, एखादी कृती त्याच्या हातून होते, ती त्याला आठवणार नाही असं सांगितलं तर त्याला ती आठवत नाही. हे सगळ्या हिप्नोटिस्टला आणि संमोहनाची ज्याच्याला माहिती आहे त्या सगळ्यांना माहीत असतं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा सूचना दिल्या जाऊ शकतात की ज्यामुळे मेंदूमधले विशिष्ट विचार नाहीसे होतील आणि त्या गोष्टींबाबत त्याला विसर पडेल. आणि ही प्रक्रिया जर वारंवार रिपीट केली तर त्याचं रूपांतर ब्रेन वॉशिंग मध्ये होतं आणि ते कायमचं नाहीच होतं. मी नेहमी म्हणतोय, आज नाही 2008 सालापासून हेमंत करकरेंना ही माहिती दिली होती, केंद्रापर्यंत पोहोचवलेली होती. त्याचे पुरावे जेव्हा मला मागाल त्यावेळेस मी तुमच्या पुढ्यामध्ये सादर पण करेल. त्या सगळ्याचा परिणाम काय होतो हे स्वतः डॉक्टर साहेबांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. डॉक्टर JB आठवले यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये पेज नंबर 136 मध्ये स्पाय लोकांना कसं याबाबत ट्रेन केलं जाऊ शकतं याविषयी लिहिलं. संमोहित अवस्थेत हेराला विशिष्ट माहिती सांगितली आणि अशी सूचना दिली की तुला विशिष्ट कोडवर्ड सांगितल्याशिवाय ही माहिती आठवणार नाही. याचा फायदा असा की जरी तो शत्रूद्वारा पकडला गेला आणि अगदी जीव जाईपर्यंत त्याचा छळ केला तरी तो माहिती सांगणार नाही, कारण त्याच्या कॉन्शियस माइंडला याची माहितीच नसेल. स्वतः डॉक्टर JB आठवलेंनी ज्या काळामध्ये ते प्रामाणिक संमोहन उपचार तज्ञ होते त्या काळामध्ये 1983 सालच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. आता मला सांगा, यांचा एखादा साधक जर असं कृत्य करणारा पकडला गेला तर त्याच्याकडनं कोणतीतरी माहिती फॅदम करता येईल. ही माहिती मी इकडे छोटासा ब्रेक देतो श्याम मानवजी, कारण तुम्ही दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. एक, जर का आठवले अशा प्रकारे ब्रेन वॉश करून म्हणजे सदोदित संमोहन केल्यानंतर स्वयं त्या सूचनेद्वारे एखाद्या माणसाच्या मेंदूचं पुनर्रचना करणं, मेंदूच्या विचारांच्या पद्धतीची पुनर्रचना करणं, असा हा प्रोग्रामिंगचा प्रकार झालेला आहे का? आणि दुसरी गोष्ट, सनातनचे साधक जे आज पत्रकारांसमोर येऊन दावे करत होते की आम्ही स्वेच्छेने इकडे थांबलेलो आहोत, ती स्वेच्छा, ती स्वतःची स्वयंप्रेरित इच्छा खरंच त्यांची आहे का ती सुद्धा पडवली गेलेली आहे? आपण खंडेलवाल यांना विचारणार आहोत. सनातनचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत मनोहर नाईक असतील, जे स्वतः हिप्नोटिझमचे तज्ञ आहेत. तेच याच्यातल्या आणखी गोष्टी अगदी आजही हिप्नोटिझमचे प्रयोग करून दाखवत असतात. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत ब्रेक नंतर. पाहत राहा जय महाराष्ट्र.